महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग याची आचारसंहिता काही नियमावली आहे. त्या नियमावलीमध्ये मतदान केंद्रात कोण व्यक्ती जाऊ शकतं याची व्याख्या दिलेली आहे. जर त्या ठिकाणी आमदार असेल, खासदार असतील, आजी माजी कुणी असो, तो जर मतदार नसेल तिथे तर त्या ठिकाणी जाणं गैर आहे. अशा वेळेला शिरूरचे विद्यमान आमदार हे दिवसभर अनेक मतदान केंद्रात जात होते आणि दबाव तंत्र वापरत होते. हे लोकशाहीला घातक आहे. नियम तुम्ही करताय, लोकप्रतिनिधी करताय आणि त्याची पायमल्ली तुम्हीच करताय, हे अत्यंत गैर आहे. ज्या वेळेला 5:30ला मतदान बंद होतंय त्यावेळेला आतमध्ये कुणाला प्रवेश नसतो, त्यावेळेला तुम्ही 6 नंतर सुद्धा त्या रांगा लागल्या जातात. त्या रांगेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही प्रचार करताय. बरोबर 5-6 माणसं येत आहे, सुरक्षा रक्षक गनधारी, त्याला सुद्धा तुम्ही आत घेऊन जाताय. हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. मी त्यांना विनंती केली, हे चुकीचं आहे. मी पण लोकप्रतिनिधी आहे, असलं कधी उद्योग मी केलेले नाही. माझी विनंती की तुम्ही हे करताय, हे चूक आहे. म्हणून काल मी त्या संदर्भात आयोगाला आमचे जे प्रतिनिधी होते त्यांनी लेखी पत्र दिलंय, मेल केलाय की यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. काय सांगाल याबाबत? निवडणूक आयोगाने याची दखल घेतलेली आहे का आणि यावरती काय कारवाई होईल? अजून तरी घेतलेली नाही, पण माझी खात्री आहे की त्यांना घ्यावं लागेल, कारण हे सगळे CCTV मध्ये आपण पाहता आलेलं आहे.